नाही मग ते म्हणतात की ईव्हीएम वर भक्कम पुरावा येत नाही तोपर्यंत शंका घेणं चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमची बाजू घेतली आहे. म्हणजे नाही, बरोबर घेतली आहे. कारण ईव्हीएमच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, जेव्हा ईव्हीएमच्या लोकसभेचे निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगला होता, झारखंडचे निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगला होता, कर्नाटकचे निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगला होता, तेलंगणाचे निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगला होता. ईव्हीएम आणलं कोणी? ईव्हीएम काँग्रेस सरकारच्या काळातच सुरू झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचेच मित्रपक्ष ओमर अब्दुल्ला यांनी देखील सांगितलं ईव्हीएमच्या नावाने रडणं बंद करा. ईव्हीएमचा निर्णय तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा चांगला असतो आणि ईव्हीएम तुम्ही जेव्हा हारता तेव्हा वाईट असतो. मला वाटतं ममता दिदींनी देखील ईव्हीएमच्या बाबतीमध्ये भूमिका त्यांच्या बॅनर्जींनी घेतलेली आहे की ईव्हीएमच्या नावाने रडू नका आणि रडायचं असेल तर निवडणुका लढवू नका. त्यामुळे त्यांच्याच लोकांनी त्यांना हे आरसा दाखवलेला आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आणि हा खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे, जनभावनेचा अपमान केलेला आहे. लाखो लोकांनी जे मतदान केलं, कोट्यावधी माझ्या माय भगिनींनी, लाडक्या बहिणींनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या भावांनी मतदान केलं, हा त्यांचा अपमान आहे. असाच जर अपमान करत बसाल तर आता तुम्हाला त्यांनी सबक शिकवलेली आहे, धडा शिकवला आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये आणखी मग हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.